राम राम मंडळी, कशा आहे सगळे? मस्त आहे ना? मस्तच राहा. इथे मी पंजाबी स्टाईल दम आलूची भाजी केलेली आहे. तर आपण ही भाजी कशा प्रकारे केली आहे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. हे बटाटे आपली हिवाळ्यातच जास्त अवेलेबल असतात, त्याच्यामुळे हिवाळा आला की आपल्या घरात ही दम आलूची भाजी ही झालीच पाहिजे. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये हाईपचं बटन येईल, त्याच्यावर क्लिक करा आणि तुमचा असाच सपोर्ट असू द्या. धन्यवाद. इथे मी बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे छोट्या. आता याला आपण काट्याच्या चमच्याने छिद्रे पाडून घेऊया. आणि याला छिद्रे पाडल्यानंतर बटाटे अजिबात पाण्यात टाकायचे नाही आहेत, बाजूला साईडला डिशमध्ये ठेवायचे. कारण जर छिद्रे पाडल्यानंतर आपण जर बटाटे परत पाण्यात टाकले की त्याच्यामध्ये पाणी जाईल आणि आपण बटाटे परतवताना तेलामध्ये उडेल. त्याच्यामुळे बटाटे छिद्रे पाडल्यानंतर अजिबात परत ठेवायचे नाही आहे पाण्यात. हे बघा, अशा प्रकारे आपण याला आता छिद्रे पाडून घेऊया. छिद्रे पाडले म्हणजे कसं बटाटे चांगले परतले पण जातात आणि आपण जो मसाला बनवतो तो आतमध्ये पण चांगला मुरला जातो. त्याच्यामुळे बटाट्याला असे छिद्रे पाडून घ्यायचे. अशा प्रकारे तुम्ही पण असे छिद्रे पाडून घ्या बटाट्याला. ह्या पद्धतीने मी बटाट्याला छिद्र पाडून घेतलेले आहेत. तुम्ही पण असेच करून बघा. यामध्ये आपण आता तेल घालून घेऊया पॅनमध्ये. तेल चांगलं गरम झालं की आपण याच्यात आता बटाटे परतवून घेऊया. बटाटे चांगले लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचे. इथे आपलं आता तेल गरम झालेलं आहे. आपण हे आता बटाटे याच्यात घालून घेऊया. बघा, बटाटे याच्यात घालून आपण तेलामध्ये घालून चांगले लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचे. बघू शकता तुम्ही. आता इथे मी बटाटे चांगले लालसर होईपर्यंत परतवून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे सोनेरी होईपर्यंत असे आपण बटाटे याच्यामध्ये परतवून घेऊया. आता हे बटाटे आपले परतवून झालेले आहेत. आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊया. अशाच प्रकारे हे सोनेरी होईपर्यंत परतवून घ्यायचे. असे बटाटे जर परतवून घेतले ना तर भाजीला टेस्ट खूप छान येते. त्याच्यामुळे बटाटे अशा प्रकारे परतवून घ्यायचे. हे परतवताना मीठ अजिबात नाही टाकायचं आहे. बघा, असे सोनेरी रंग होईपर्यंत मी बटाटे इथे परतवून घेतलेले आहेत. आता आपण याच्यातलं तेल थोडंसं काढून घेऊया. इथे आपण आता मसाल्याची तयारी करूया ग्रेव्हीसाठी. त्याच पॅनमध्ये आता मी मसाला भाजून घेते. आता इथे आपण 2 ह्या बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत. इथे मी मीडियम आकाराचे 2 कांदे पातळ कापून घेतलेले आहेत. आता आपण ते पण चांगले लालसर होईपर्यंत परतवून घेऊया. कांदा असं छान लालसर आणि मऊ झाला पाहिजे. हे बघा, कांदा छान आपला आता इथे परतवून झाला. आता मी इथे 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या टाकते आणि 1 इंच आलं टाकते. इथे मी आता 2 टोमॅटो कापून घेतलेले आहेत मीडियम आकाराचे. त्याच्यातल्या बिया काढून घेतल्या आहे म्हणजे आंबटपणा येणार नाही ग्रेव्हीला. बिया काढून घ्यायच्या म्हणजे ग्रेव्हीला आंबटपणा येत नाही. आता हे मी 2 मिनटं टोमॅटो मऊ होईपर्यंत चांगलं भाजून घेणार आहे. पूर्णपणे आपला आता इथे मसाला भाजला गेलेला आहे. तर आपण थंड झाल्यावर याचे आपण मिक्सरला हा मसाला आता आपण वाटून घेऊया. आता इथे मी गॅस बंद करून आता मी हा मसाला काढून घेते मिक्सरच्या भांड्यात एका. आता ह्या मिक्सरच्या भांड्यात मी हा मसाला काढून घेतलेला आहे. आता आपण याची पेस्ट करून घेऊया. आता मी याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. पाणी एकदम क्वचित टाकायचं, जास्त पाणी नाही टाकायचं. अशीच पेस्ट करून घ्यायची आहे. इथे आपण आता फोडणीची तयारी करून घेऊ. इथे मी जे आपण बटाटे फ्रायसाठी जे तेल घेतलेलं होतं ते उरलेलं होतं तेच आता याच्या कढईमध्ये घालून घेते. इथे फोडणीसाठी जिरं, 2 लवंगा, दालचिनी, 7 ते 8 काळी मिरी, तमालपत्र घालून घेणारे. हा दम आलू बनवताना आपण याच्यात खडा मसाल्याची फोडणी द्यायची. खडा मसाला आवर्जून वापरायचा आहे. आता याच्यामध्ये आपण बनवलेली पेस्ट घालून घेणार आहोत.
हा मसाला आता छान असा तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे, म्हणजे याचा पूर्ण कच्चेपणा गेला पाहिजे. मीडियम गॅसवरच परतवायचा आहे, फास्ट नाही करायचा आहे. अशा पद्धतीने आपण हा मसाला परतवून घेऊया. याच्यावर आपण 2 मिनिटं झाकण ठेवून घेऊ. आता याच्यावरचं आपण झाकण काढून घेऊया आणि मसाला परतवून घेऊया. बघा किती छान असं तेल सुटलेलं आहे. मसाला छान परतवून घ्यायचा. जर तुम्हाला वाटत असेल मसाला खाली चिकटतोय तर आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. मसाला छान असा परतला गेला पाहिजे. आता इथे आपला हा मसाला परतून झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये मसाले ॲड करूया. याच्यामध्ये मी हळद टाकून घेतलेली आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर. आता हे मसाले टाकून चांगले परतवून घेऊया. छान असे परतवून घ्यायचे आहेत. मस्त पूर्ण कच्चेपणा निघून गेला पाहिजे मसाल्याचा. हे बघा थोडंसं मी पाणी टाकून हा मसाला चांगला वाफवून घेणार आहे. म्हणजे आता याला तेल सुटेपर्यंत हा आपण चांगला शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे याचा कच्चेपणा पण पूर्णपणे निघून जाईल. आता आपण याच्यावर झाकण ठेवून घेऊया 5 मिनिटासाठी. आता मी याच्यावर झाकण ठेवून घेते, म्हणजे याचा पूर्णपणे कच्चेपणा निघून जाईल. हे बघा मस्त आपला आता तेल सुटेपर्यंत इथे मसाला झालेला आहे. हे बघा तेल सुटेपर्यंत चांगला आपला इथे मसाला परतवून झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये पाणी ॲड करून घेऊ. आता याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी ॲड करून घेते. तुम्हाला जर जास्तच असं ग्रेव्ही घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या प्रमाणे पाणी ॲड करू शकता. हे चांगलं मिसळून घ्यायचं. याच्यातल्या गुठळ्या पूर्णपणे गेल्या पाहिजे. असं छान मिसळून घ्यायचं आहे. एक पण गुठळी राहिली नाही पाहिजे. हे बघा छान आता असं मी मिसळून घेतलं आहे. आता याच्यात एक पण गुठळी नाही राहिलेली आहे मसाल्याची. आता यामध्ये मी काही मसाले ॲड करून घेणार आहे अजून. ह्याच्यामध्ये मी 1 चमचा धना पावडर, कच्ची बडीशोपची पावडर 1 चमचा आणि अर्धा चमचा गरम मसाला. हा गरम मसाला तिखट असल्यामुळे मी कमी घातलेला आहे. आता चांगले आपण हे मसाले मिक्स करून घेऊया. आणि एक मोठा गॅस करून एक चांगली उकळी काढून घेणार आहे. आतापर्यंत आपण याच्यात अजिबात कुठेच मीठ ॲड केलेलं नव्हतं. आपण आता याच्यात मीठ ॲड करून घेऊया चवीनुसार. इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे. आता आपली इथे चांगली उकळी फुटणार आहे. आपण इथे आता छान एक उकळी काढून घेतलेली. आपण आता जे फ्राय केलेले बटाटे ते घालून घेणार आहोत. आता मी इथे हे बटाटे घालून घेते. आणि गॅस इथे मीडियमच ठेवायचा आहे, फास्ट नाही करायचा आहे. मीडियम गॅसवर झाकण ठेवू 10 ते 12 मिनटं होऊ द्यायची ग्रेव्ही छान. हे बघा
आता इथे मी झाकण ठेवून घेते. 10 ते 12 मिनटं आपण हे वाफेवर होऊन देणार आहे. इथे आता 10 ते 12 मिनटं झालेले आहेत. आपण आता बघूया बटाटे चांगला शिजला गेलेला का आहे का. हे बघा, अशा प्रकारे चेक करायचं. हा, इथे आपला बटाटा छान असा शिजला गेलेला आहे, बघू शकतात तुम्ही. इथे आपला मस्तपैकी असा बटाटा शिजलेला आहे आणि इथे मस्त अशी तरी पण आलेली आहे. आता याच्यावर आपण कोथिंबीर घालून घेऊ. आता मी वरतून मस्त अशी कोथिंबीर घालून घेते. आता आपण गॅस बंद करून घेऊ. गॅस बंद करून आपण साजूक तूप इथे घालून घेणार आहोत आणि आता याच्यावर आपण 2 मिनटं झाकण ठेवून घेणार आहोत, म्हणजे तुपाचा याला दम बसेल. अशा प्रकारे इथे आपला पंजाबी स्टाईल दम आलू तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास पहिले सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.